उन्हाळा सुरू झालं की हे एक काम नक्कीच मागे लागतं, ते म्हणजे बारबार धरणावर जाऊन मोटर बघायचं. कारण की पाणी सोडलेलं असलं ना तर मोटर उघडी पडून जळण्याची शक्यता असते. धरणाच्या काठेवरच वावर असल्यामुळं आम्हाला तसं सोपं आहे, पण तरी सुद्धा ना बघावंच लागतं. घरी येऊन आहे ना हे एक काम मला करायचं होतं, ते म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजत घालायचं. कारण की इडली करायची होती, त्यासाठी ना हे सगळं छान भिजून ठेवलं. आणि उन्हाळ्यामध्ये ना हे जास्त छान भिजतं आणि मस्त इडली होते. त्यानंतर आमची देवश्री बघा, म्हणजे ही पोरगी ना 1 मिनिट एका जागेवर राहत नाही, नुसतं हिचं चालणं राहतं आणि ही ना अशी रांगळते. त्याच्यामुळे ना ते गुडघे खूप घसत चालले होते. यांना खूप वेळा सांगितलं की नीपॅड घेऊन या, पण यांनी काही आणलं नाही. त्यामुळे मीच आहे ना तिला हे असं करून दिलं आणि मॅडमला दाखवण्यासाठी सुद्धा वेळ नाही, तिला लगेच पळायचं. इथं मॅडमला कळालं होतं की आई व्हिडिओ काढते, म्हणून लगेच तोंड तिकडं करून घेतला आणि मध्ये येऊन ना अशा करामती करत राहते ही पोरगी. खरंच मला असं वाटतं कधी कधी कुणाकडे नेऊन घालू हिला. त्यानंतर काल जत्रा होती, तुम्हाला माहित असेल जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर. आज कुस्तीचा कार्यक्रम होता, त्यामुळे ना देवश्रीचे बाबा लवकरच गेले होते गावामध्ये आणि ह्या गाई पाजायचं काम आहे ना माझ्यावर आलं होतं. आता रोज रोज नाही, पण कधीतरी हे काम करायला सुद्धा मज्जा येते. आणि मग मी ना पटकन असं मशीन लावून घेतलं आणि सगळ्या गाई छान पाजून घेतल्या. आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय म्हणजे तुम्हाला माझ्यातली कुठली तरी गोष्ट आवडली असेल ना तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. जसं मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सला तुम्ही सपोर्ट करताना तसं माझ्यासारख्यांना पण सपोर्ट करा. तुम्हाला नक्कीच छान एंटरटेन करू आम्ही सुद्धा. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट असू द्या. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.